नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता गेल्या निदान 2-3 आठवड्यात तरी उबाठा शिवसेनेचे सगळे नेते गोतावळा हा मोदी विरोधातल्या इंडिया आघाडीचं यजमानपण करण्यामध्ये गर्क होता आणि या कालखंडामध्ये आपल्या पक्षाचं भवितव्य काय याचीही उद्धव ठाकरे यांना फिकीर नव्हती आणि त्यामुळेच त्यांच्या पक्षातल्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या नेतृत्वाला काय करावं हे सुचत नव्हतं आणि एक एक करत माजी नगरसेवक मुंबईचेच शिंदे गटात दाखल होत आहेत, पण त्याचीही उद्धव ठाकरेंना फिकीर नाही आहे. आणि या पार्श्वभूमीवर अगदी विधानसभा आपला महापालिका बरखास्त होईपर्यंत ज्या मुंबईच्या महापौर होत्या त्या किशोरीताई पेडणेकर यांच्यावर आलेलं संकट तपासून बघितलं पाहिजे. मुंबईमध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि करोना धुमाकूळ घालत होता तेव्हा ज्यांचे त्यामध्ये मृत्यू होत होते त्यांचे मृतदेह त्यांच्या आप्तस्वकीयांनासुद्धा दिले जात नव्हते. त्यांना फक्त कळवलं जात होतं आणि परस्पर स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात होते. आणि हे करतानासुद्धा जी मंडळी अंत्यसंस्कार करत होती त्यांना करोनाची बाधा होऊ नये म्हणून त्या पीपी किट्स वगैरे काय ते वेगळं एक कवच पांघरलं जात होतं. डॉक्टर उपचार करत होते, त्यांनाही त्या मनस्थितीतून परिस्थितीतून जावं लागत होतं. अशा वेळेला मृतदेह हा इस्पितळातून काढून स्मशानभूमीत नेऊन डिस्पोजअप करणं, त्याचे अंत्यविधी उरकणं इथपर्यंत त्याच्यापासून कोणाला बाधा होऊ नये याची काळजी घेण्यासाठी ज्या बॉडी बॅग्स म्हणजे कफन ज्याला म्हणता येईल की तो मृतदेह पूर्णपणे झाकून टाकायचा, त्यामुळे त्याच्या शरीरात जे व्हायरसचे जंतू किंवा विषाणू शिरलेले आहेत त्याची बाधा इतरांना होऊ नये यासाठी उपयुक्त असलं कवच जे असतं वेस्टर्न असतं त्याला बॉडी बॅग्स म्हणतात. त्यांची खरेदी महापालिकेकडून झाली आणि ती खरेदी करण्यामध्ये भयंकर मोठा हजारो कोटीचा गोंधळ किंवा काय म्हणतात तो घोटाळा झाला असा आरोप दीड वर्षापूर्वी कधीतरी किरीट सोमय्यांनी केला होता आणि सत्तांतरानंतर त्या प्रकरणाला हात घातला गेलेला आहे. त्यावेळेला किशोरीताई पेडणेकर या महापौर होत्या आणि त्या अगत्याने सगळीकडे तोंडावर मास्क लावून मिरवत होत्या. तुम्हाला आठवत असेल तर मला वाटते नायर हॉस्पिटलमध्ये त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये एकदा स्वतः किशोरीताई ह्या मूळच्या व्यवसायाने नर्स किंवा परिचारिका असल्यामुळे तो गणवेश घालून त्या इस्पितळात गेलेल्या होत्या. भांडूपला का कुठेतरी एका मॉलमध्ये भीषण आग लागली आणि तिथे जे एक बेकायदा इस्पितळ होतं तिथे उपचार करणारे 8 पेशंट करोनाचे होरपळून मेले. तिथेसुद्धा महापौरबाई गेलेल्या होत्या आणि आपल्याला हे हॉस्पिटल आहे हे सुद्धा माहिती नव्हतं अशी महापालिकेच्या गैरकारभाराची जाहीर कबुली देत होत्या. अशा किशोरीताई पेडणेकर या महापौर असताना या बॉडी बॅगची खरेदी झाली आणि त्याच्यातला आरोप असा आहे की जी बॉडी बॅग खुल्या बाजारामध्ये 600-700 रुपयांना मिळू शकते ती काहीतरी तिप्पट दराने खरेदी करण्यात आली. कशी गंमत आहे बघा मित्रांनो. याला मुर्द्याच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणतात. त्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. अख्खा देश, अख्खा समाज, अख्खा मुंबईकर हवालदिल झालेला आहे. हजारोच्या संख्येने कामधंदा बंद, खायला काही नाही म्हणून लोक चालत अगदी उत्तर प्रदेश, बिहार ट्रेन मिळेल त्या बसमधून, ट्रकमधून मिळाली तर, नाहीतर चालत बोजे डोक्यावर घेऊन देशाची फाळणी झाली तेव्हा जसे लाखो लोक इकडून तिकडे गेले, उद्ध्वस्त झाले त्यांचे संसार, तशा अवस्थेतून जात असताना महापालिकेमध्ये महापौर असलेल्या किशोरीताई पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली अगदी मृतदेहांच्या
ज्या बॉडी बॅग्स होत्या त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार होत होता आणि आता त्याची चौकशी सुरू झाली आहे. सत्तांतर झाल्यावर होणार. संजय राऊतांनी बेछूट आरोप केल्यानंतर अगदी पोलीस आयुक्त बदलून त्या आरोपांची चौकशी करण्यात आली, निष्पन्न काही झालं नाही. तर मग सत्तांतर झाल्यानंतर किरीट सोमय्या यांच्या पक्षाचं जर सरकार असेल तर ते किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करणार. आणि त्यामुळे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या बॉडी बॅग्स घोटाळ्याची चौकशी सुरू झाली. अर्थात त्याविषयी अधूनमधून बातम्या येत होत्या आणि आरंभी उबाटा शिवसेनेकडून त्याचा साफ इन्कार केला जात होता. बिचाऱ्या किशोरीताई तर आपल्याला जमेल तितका आटापिटा करून त्याचा इन्कार करत होत्या. पण अखेरीस तपास यंत्रणा आणि संजय राऊत याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. संजय राऊत कुठलेही कागद फडफडवतात आणि हजारो आणि 2000 15,000 कोटीचे घोटाळे झाले म्हणून सांगतात. पण असा आरोप करण्यापूर्वी ज्या तपास यंत्रणा असतात, मग त्या पोलिसांच्या असोत, राज्यातल्या असोत, केंद्रातल्या असोत, त्या बारकाईने अनेक पुराव्यांची तपासणी करतात, छाननी करतात, बारकाईने तपासणी करतात. संशय आला म्हणजेच पुरावा, आणि पुरावा आला म्हणून आरोप केला, आणि आरोप केला म्हणूनच तो सिद्ध झाला. अशा प्रकारे कायदा व्यवस्था चालत नाही. तसं असतं तर मग संजय राऊत यांनी सेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेऊन जे बेछूट आरोप केले आणि ते सिद्ध करण्यासाठी चक्क मुंबईचे पोलीस आयुक्त बदलून आपल्याला हवा तो पोलीस आयुक्त आणला, तरीही त्या पोलीस आयुक्ताला संजय राऊत यांच्या आरोपामध्ये तसूभर सत्य सापडलं नाही. 4-5 महिन्याची कारकीर्द करून तो पोलीस आयुक्त म्हणजे संजय पांडे निवृत्त झाले, पण संजय राऊत यांच्या आरोपातून काडी मात्र सिद्ध काही झालं नाही. पण किरीट सोमय्या यांच्या आरोपामध्ये फरक होता, सत्य होतं आणि तथ्य होतं. म्हणूनच सत्तांतर झाल्यानंतर जी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी आणि तपास सुरू झाला, त्यातून ज्या गोष्टी समोर यायला लागल्या, त्यामुळे अचानक त्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डिपार्टमेंटने हस्तक्षेप केला आणि त्याचा आपला एक काय तो वेगळा FIR नोंदवून तपासणी सुरू केली. आणि आता ईडीने जेव्हा तपास सुरू केला तेव्हा आपल्याला कुठल्याही क्षणी अटक होईल, उचलबांगडी होईल या भीतीने माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांची झोप उडालेली आहे. नाहीतर तुम्हाला आठवत असेल, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊत यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी एक दिवस आड तरी कॅमेऱ्यासमोर पत्रकारांसमोर बेछूट बोलणाऱ्या किशोरीताई मधल्या 8-10 महिन्यामध्ये जवळपास अंतर्धान पावलेले आहेत, गायब झालेल्या होत्या. अखेरीस जेव्हा या प्रकरणात त्यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स पाठवण्यात आलं, बोलावणं आलं, खुलासा मागण्यासाठी बोलावणं आलं, तेव्हा त्यांना त्यातलं गांभीर्य कळलं. आणि त्याच्याही पलीकडे जेव्हा ईडीसुद्धा यात रस घेते असं दिसलं, तेव्हा मात्र किशोरीताईंचं धाबं दणाणलेलं होतं. आपण काही केलेलं नाही, आपल्याला भीती नाही, हे सगळं खोटं आहे, विरोधी पक्षाच्या लोकांना ईडी त्रास देते, हे सगळं बोलणं ठीक आहे. पण ते कोर्टात गेल्यानंतर टिकून राहतं हे पण विसरता येत नाही. अर्णब गोस्वामी विरुद्ध खोटे नाटे आरोप केले, ते कोर्टात टिकू शकले नाहीत. ही जितकी वस्तुस्थिती आहे तितकी संजय राऊत किंवा नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्याविषयीचे आरोप आणि पुरावे कोर्टात टिकले हे विसरता कामा नयेत. राऊत असोत, देशमुख असोत किंवा नवाब मलिक असोत, हे जामिनावर बाहेर आलेत आणि अर्णब गोस्वामीचा विषय संपून गेलेला आहे. हा आरोपातला फरक असतो मित्रांनो. पण ईडी जेव्हा आपल्याकडे बारकाईने बघते हे लक्षात आलं, तेव्हा मात्र किशोरीताईंचं धाबं दणाणलं आणि त्यामुळे तातडीने त्यांनी
मुंबईच्या सेशन्स कोर्टामध्ये सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली. आपल्याला अटक होण्याची भीती आहे, तर आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून किशोरीताई कोर्टात गेल्या होत्या. तेव्हा आरंभी त्यांना दिलासा मिळाल्याच्या बातम्या आल्या. आणि दिलासा म्हणजे काय होता, तर पुढची सुनावणी होऊन यावर सत्र न्यायालयात निकाल लागण्यापर्यंत त्यांना कुठल्याही अटक करणाऱ्या यंत्रणेने हात लावू नये. मग ती मुंबईच्या पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा असो किंवा केंद्रातली ईडी असो, त्या कोणीही किशोरीताईंना अटक करू नये अशी स्थगिती त्यांच्या याचिकेवर सत्र न्यायालयाने दिली होती. तेव्हा आल्या होत्या बातम्या की किशोरीताईंना कोर्टाचा दिलासा. 28 तारीखला त्याची पुढची सुनावणी झाली आणि ती स्थगिती संपली याचं कारण, ज्या कारणास्तव याचिका केली होती की आपल्यावर खोटे आरोप केलेले आहेत, आपल्यावर झालेल्या आरोपामध्ये तथ्य नाही, ज्या कारणासाठी तपास चालू आहे त्यामध्ये सुद्धा काहीही सत्य नाही, कसलाही पुरावा नाही, असे जे दावे किशोरीताईंकडून करण्यात आले होते ते सत्र न्यायालयाने नाकारले. साहजिकच त्यांना अटकपूर्व जामीन देण्याची गरज आहे असं कोर्टाला वाटलं नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला, अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आला. अटकपूर्व जामीन म्हणजे काय असं, तुम्हाला जेव्हा शंका असते की अमुक एक प्रकरण आहे आणि त्याच्यात आपल्याला अटक होईल, तर आपली बाजू मांडण्यापूर्वी आपल्याला अटक होऊ नये म्हणून जामीन म्हणजे त्यांना अटक केली तरी तात्काळ कागदपत्रावर जामीन देऊन त्यांना मुक्त करावं लागतं, त्याला अटकपूर्व जामीन म्हणतात. अन्यथा अटक झाल्यानंतरचा जामीन असतो. मुद्दा असा आहे मित्रांनो की तपास चालू आहे पण आपल्याला अटक होणार याची भीती किशोरीताईंना वाटण्याचं काहीही कारण नव्हतं. जितक्या ठासून किशोरीताई सांगतात किंवा शिवसेना उबाठाचे सगळे नेते सांगतात, राष्ट्रवादीचे सांगतात की हे राजकीय सूडबुद्धीने चाललेलं काम आहे. असा दावा करणारे आपण काही केलेलं नाही, गुन्हा केलेला नाही म्हणतात, मग घाबरायचं सुद्धा कारण नसतं. अटक होईपर्यंत थांबा. अर्णब गोस्वामी थांबला ना, अनेक जण थांबले, पण किशोरीताईंच्या मनात म्हणतात ना, मनात चांदणं, अमावास्या असलं तरी चांदणं दिसतं, कारण चोर मनात असला तर चांदणं दिसतं. म्हणूनच किशोरीताईंना कुठेही अटकेची धमकी, इशारा ईडी किंवा आर्थिक गुन्हे शाखेकडून आलेला नसताना सुद्धा त्यांनी अटकपूर्व जामिनाचा अर्ज केला होता आणि तो अर्ज फेटाळला गेला. आता त्यांना हायकोर्टात जाऊन परत एकदा अटकपूर्व जामीन मागता येईल, तो त्या करतीलच. पण तुम्हाला भीती का वाटते हा प्रश्न आहे. आणि हायकोर्टाने सुनावणी करून अटकपूर्व जामीन देण्यापूर्वीच अटक झाली, मग काय करणार. मुद्दा हा असतो मित्रांनो, मुद्दा हा असतो. कारण कोणालाही पोलीस रँडमली अटक करू शकत नाहीत आणि केली तर त्यांची अर्णब गोस्वामी प्रकरणात जशी छिथू झाली, हात दाखवून अवलक्षण म्हणतात, तसं अर्णब गोस्वामी हिरो होऊन बाहेर आला. तुम्ही त्याला संपवायला गेलात, तो अधिक ताकदवान होऊन बाहेर आला. तशी तुमची अवस्था होते. पण इथे मनात शंका आहे म्हटल्यानंतर किशोरीताईंनी स्वतःच अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आणि आपण घाबरलेले आहोत हे दाखवून दिलं. पण या सगळ्या कालखंडामध्ये मला वाईट कुठलं वाटलं असेल तर संजय राऊत किंवा अगदी मला वाटते यशवंत जाधव, ते आता शिंदे गटात गेलेले आहेत, पण यशवंत जाधव यांच्या घरीसुद्धा आयकर खात्याची धाड पडली होती. तेव्हा तिथे गेलेल्या एकमेव शिवसेनेच्या नेत्या उपनेत्या किशोरीताई पेडणेकर होत्या. इतरही काही बाबतीत, संजय राऊत यांच्या बाबतीत सुद्धा अनेक शिवसेना नेते प्रवक्ते बोलले. पण किशोरीताईंची आपला जीव वाचवण्यासाठी जी केविलवाणी धावपळ चालू आहे अटक वाचवण्यासाठी,
तेव्हा शिवसेनेचा, उभाटा शिवसेनेचा कोणीही प्रवक्ता, वक्ता, नेता एक चकार शब्द बोलताना दिसत नाही. जणू काय उभाटा शिवसेनेमध्ये अटकेची भीती असलेल्या किशोरी पेडणेकर पूर्णपणे एकाकी पडलेले आहे. खरं तर त्यांनी ही घाई करायला नको होती. जोपर्यंत समन्स येऊन आपल्याकडे उलटे सुलटे प्रश्न विचारून 2-3दा हे झाल्यानंतर सुद्धा, तुम्हाला समन्स आल्यानंतर सुद्धा तुम्ही काय ते मुदत मागू शकता, वाढवू शकता. जे अनिल देशमुखांनी केलं, अटकेची शक्यता असताना सुद्धा जवळजवळ 2-2.5 महिने अनिल देशमुख ईडीला हुलकावण्यात येत होते, तुम्हाला आठवत असेल तर. पण अखेर जावं लागलं. तसं तुमच्याविषयी असली कुठचीही गंभीर बाब नसताना किशोरीताई घाबरलेल्या आहेत. कारण जे प्रकरण त्यांच्यावर शेकण्याची शक्यता आहे त्या संदर्भातल्या इतर अनेक महापालिका अधिकाऱ्यांना सुद्धा झक्कू लागलेला आहे. त्यांच्यावर बालंट आलेला आहे. 1-2 अटक झालेली आहे. त्याच्याशी समांतर ज्या प्रकरणाची चौकशी चालू आहे, जम्बो कोविड सेंटर, त्या प्रकरणात खोटे काय ते आरोग्य कर्मचारी गोळा करणं, खोटे डॉक्टर, त्यांच्या नावाने 32 कोटी रुपये वगैरे काय ते परस्पर बिल चुकत करणं आणि तशी माणसंसुद्धा अस्तित्वात नसणं, हा जो फ्रॉड आहे त्याच्यामध्ये संजय राऊत यांचे एक निकटवर्ती सुजित पाटकर तुरुंगात जाऊन पडलेले आहेत. आणि त्यामुळे आपल्यावर पण ती गदा येऊन कोसळणार याची भीती किशोरीताईंना वाटली असेल तर नवल नाही. पण तरीही मला असं वाटतं की त्यांनी स्वतःच अटकपूर्व जामिनाची घाई करायला नको होती. निदान तसे संकेत येईपर्यंत थांबायचं होतं. एका बाजूला जसं अगदी तुम्हाला किरीट सोमय्याचं बघता येईल. किरीट सोमय्यावर जे गंभीर आरोप करण्यात आले त्यानंतर किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा जो नील सोमय्या आहे हे गायब होते. ते वेगवेगळ्या कोर्टात जाऊन अटकपूर्व जामिनासाठी धावपळ करत होते. पण किरीट सोमय्यांना अटक होण्याची स्पष्ट संकेत आणि सिग्नल मिळालेले होते. किशोरीताईंच्या विषयी असं काही झालेलं नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच अटकपूर्व जामिनासाठी धावपळ करण्याची खरोखरच गरज होती का? उभाटा शिवसेनेमध्ये जे अनेक अगदी उद्धव ठाकरेंना कायद्याचा सल्ला देणारे अनिल परब आहेत, यांनी तरी किशोरीताईंना काही सल्ला द्यायला पाहिजे होता की तुम्ही उतावळ्या होऊ नका, अजून तुम्हाला अटकेची शक्यता नाही आहे, ती येईल तेव्हा बघू, आपल्याकडे वकिलांची मोठी फळी उभी आहे, असा काय म्हणतात तो दिलासा कोर्टापेक्षाही जर पक्षाकडून मिळाला असता तर मग किशोरीताईंनी इतकी घाई गर्दी आणि उतावळेपणा करून कोर्टात धाव घेतली नसती. आता गंमत अशी आहे की सत्र न्यायालयात तो फेटाळला गेला अर्ज, त्यामुळे हायकोर्टात गेलं नाही तर कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. आणि हायकोर्टात सुनावणी होऊन स्थगिती मिळणं किंवा अटकपूर्व जामीन मिळणं या दोन्ही गोष्टी झाल्या नाहीत तर आज मी बोलतोय त्या क्षणीसुद्धा किशोरीताईंना अटक होऊ शकते, कारण त्यांची चौकशी चालू आहे. म्हणजे आपल्या अटकेसाठी एक हायवे निर्माण करण्याची चूक किशोरीताईंनी स्वतःच केली आहे. मला नवल याचं वाटतं की खरोखरच त्याची गरज होती का? संजय राऊतांना अटक झाली, पण संजय राऊत त्याच्या आधी कोर्टात अटकपूर्व जामीन मागायला गेले असं झालं नव्हतं. हां, मला वाटतं अनिल देशमुख गेले होते, पण नवाब मलिक पण कोर्टात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून गेलेले नव्हते. तेवढा संयम राखायला हवा. पण किशोरीताई या एकूणच उद्धव ठाकरे यांच्या संस्कारात म्हणजे उतावळेपणामध्येच त्यांचं संगोपन झालेलं असल्यामुळे कारण नसताना त्यांनी कोर्टाचं दार ठोठावलं आणि स्वतःवरच एक संकट ओढवून घेतले. ही वस्तुस्थिती आहे. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.